आकाशवाणी मुंबई केंद्र स्मृतिवर्धन या विषयावर अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. आता ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला. सादरकर्त्या नेहा खरे. श्रोत्याहो नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज REBTचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये IPHचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईनसुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेल्या आहेत. अलकनंदाताई नमस्कार. नमस्कार. IPHचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतिवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतिवर्धन म्हणजे काय, त्याविषयी थोडी माहिती द्या. आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये. अगदी खरं आहे. तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजीसुद्धा घेत असतात, की जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. अच्छा. कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतारवयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा की आता आपल्या कानाची श्रवणशक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधोदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो. दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेच की. हो ना. त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्यापुढे आणखीन विचार केला तर कंबरदुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबरपट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय? अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये पण वाढत्या वयानुसार आपले हातपाय ज्याप्रमाणे थकतायत तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्तपुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो की. त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते. म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे, विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत. हो ना. आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली. अगदी बरोबर.
तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हां, की आता तुम्ही म्हणालात तसं त्याच्यावरनं सांगते. आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो. घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो, तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही. कोण बरं? असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल, की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे हां. की आपण ओट्यापासून फ्रीजपर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीजमधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वानगी दाखल 2 उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का. म्हणजे घाबरायचं कारण नाही तसं. अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात. त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळमानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं हां. पण समजा हां आता की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते आणि परत हे वारंवार जर मी करत असेन किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही, तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिममध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतिवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात. वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा अगदी. उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतिवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ही छान पार्श्वभूमी सांगितलीत ह्या स्मृतिवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली? याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहारे येतात. खरे. अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं नाही का. तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने आणि त्यात पुन्हा विलगीकरण असलं तर माणसं मानसिकदृष्ट्या खूप खचली होती. मग बाहेरच्या जगाशी तेव्हा संपर्काचं साधन काय होतं? फक्त TV आणि हातातला मोबाईल आणि त्यावरचं व्हॉट्सॲप. रेडिओ सुद्धा होता आमचा. हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे, ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावर या व्हॉट्सॲप आणि ह्याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळा असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सॲपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सॲप मेमरी ग्रुप तयार केला. अरे वा. आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुपमधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सॲप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालं आहे, म्हणजे मेगा मेमरी क्लबमध्ये बरं का. अरे वा. मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसांनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सॲप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा. अच्छा.
तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारीसुद्धा दाखवली. हं. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय? तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु, मेंटॉर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्व्हे केला होता. आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला, हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का? तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPHच्या अंतर्गत जानेवारी 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता. जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्यसुद्धा, अरे वा. अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सॲप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण, तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का, आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतिवर्धन. मग हसत खेळत त्या स्मृतिवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली. तर अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ह्या स्मृतिवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या ह्या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी इथेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, स्मृतिवर्धन या विषयावर अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. हा होता या मुलाखतीचा भाग पहिला. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.